चला आज महाराष्ट्राच्या मातीतल्या एका अशा रहस्याबद्दल बोलूया, एक अशी गोष्ट जी शक्ती आणि श्रद्धेच्याही पलीकडची आहे. आता विचार करा, काय होतं जेव्हा एका देवीचं शिरच तिच्या धडापासून वेगळं होतं. विचित्र वाटतंय ना, पण ह्याच एका प्रश्नाभोवती, याच एका चक्रावून टाकणाऱ्या प्रश्नाभोवती ही सगळी कहाणी फिरते. तर ही कहाणी आहे त्या शीर नसलेल्या संरक्षक देवतेची, म्हणजे एका अशा गूढ काळाची ज्याला शीर नसलेली वर्षे असंही म्हणतात. चला तर मग या रहस्याच्या अगदी मुळापर्यंत पोहोचूया. कल्पना करा की काही काळासाठी देवी रेणुका, चेहरा नाही, डोळे नाहीत, कोणताच भौतिक रूप नाही, तरीही आपल्या भक्तांचं रक्षण करत होती. पण हे कसं शक्य झालं? हे निराकार संरक्षण कसं शक्य झालं हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी हे जाणून घ्यावं लागेल की ती देवी मुळात होती तरी कोण. तर कथेच्या उगमाकडे जाऊया, म्हणजे त्या कच्च्या मातीच्या घड्याकडे. कारण ती भयानक घटना घडण्याच्या खूप आधीपासूनच देवी रेणुकेची शक्ती सगळ्यांना माहिती होती. तर ही गोष्ट आहे रेणुका देवीची, म्हणजे जमदग्नी ऋषींच्या पत्नीची. प्राचीन भारतातल्या एका शांत आश्रमात त्या राहत होत्या, आणि त्या फक्त त्यांच्या भक्तीसाठी नाही तर त्यांच्याकडे असलेल्या एका प्रचंड शक्तीसाठी ओळखल्या जायच्या. आणि इथूनच या अद्भुत कथेला सुरुवात होते. आणि ही शक्ती म्हणजे काय, तर तिला म्हणायचे तपाची शक्ती. म्हणजे ही काही जादू वगैरे नव्हती, ही शक्ती होती निखळ आंतरिक शुद्धतेची, कमालीच्या एकाग्रतेतून मिळवलेली ताकद. आणि याचा पुरावा म्हणजे तिचा रोजचा दिनक्रम. विचार करा, रोज सकाळी नदीवर जायचं, तिथे ताज्या मातीचा एक घड बनवायचा, तो न भाजता कच्च्या घड्यात पाणी भरायचं, आणि मग तो घड, जो केवळ तिच्या शुद्धतेच्या आणि एकाग्रतेच्या बळावर टिकून आहे, तो घेऊन आश्रमात परत यायचं. म्हणजे हे तर एका चमत्कारापेक्षा कमी नव्हतं, नाही का? सगळं काही शांतपणे सुरू होतं. पण मग एक असा क्षण आला जिथे सगळंच बदलून गेलं. ती शांतता एका भयानक घटनेत बदलली. आणि ती घटना होती पित्याची आज्ञा. झालं असं की एके दिवशी फक्त एका क्षणासाठी पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब पाहून तिची एकाग्रता भंग पावली, आणि त्याच क्षणी तो कच्च्या मातीचा घड पाण्यात विरघळून गेला. एका क्षणाच्या विचलनाचा परिणाम किती विनाशकारी असू शकतो हेच ह्यातून दिसतं. त्या एका क्षणाने तिचं अख्खं आयुष्यच बदलून टाकलं. आणि मग गोष्टी इतक्या वेगाने घडल्या. बघा, एका क्षणाचं विचलन झालं, रेणुकेची एकाग्रता भंग पावली, तो घड विरघळला, आणि इकडे जमदग्नी ऋषींनी आपल्या तपोबलाने हे सगळं पाहिलं. त्यांचा क्रोध अनावर झाला, आणि त्यांनी आपला पुत्र परशुराम याला एक अत्यंत भयंकर आज्ञा दिली. आणि त्या आज्ञेचं पालन झालं. रेणुकेचा शिरच्छेद झाला. सगळं एका क्षणात घडलं. अंगावर काटा आणणार आहे हे सगळं. ती आज्ञा काय होती? आपल्या आईचे शिर धडा वेगळे कर. कल्पना करा, त्या शांत आश्रमात घुमलेले हे शब्द किती कठोर, किती धक्कादायक. या एका वाक्याने कथेला पूर्णपणे कलाटणी दिली. आता परशुरामाच्या जागेवर राहून विचार करा, काय धर्मसंकट असेल ते. पण त्याने पित्याची आज्ञा हाच आपला धर्म मानला, आणि त्यानं त्या आज्ञेचं पालन केलं. आणि ह्या घटनेनंतरच सुरू झाला तो गूढ काळ, तो रहस्यमय काळ, ज्याला म्हणतात निराकार वर्षे. आता आज्ञापालनानंतर जमदग्नी ऋषी प्रसन्न झाले, आणि त्यांनी परशुरामाला एक वरदान मागायला सांगितलं. परशुरामाची मागणी फक्त एकच होती, माझ्या आईला पुन्हा जिवंत करा. बघा, पित्याची आज्ञा पाळली, पण मनात आईचं प्रेम तसंच होतं. रेणुकेला पुनरुज्जीवित करण्यात आलं, पण झालं काहीतरी वेगळंच. लोककथानुसार तिचं शिर आणि शरीर वेगवेगळ्या ठिकाणी स्थापित झालं. तिचं मुख्य पूजास्थान आहे महाराष्ट्रातल्या माहूरमध्ये, आणि इथूनच तिच्या त्या निराकार रूपाची, तिच्या निराकार अस्तित्वाची कहाणी खऱ्या अर्थाने सुरू झाली. पण मग पुन्हा तोच प्रश्न, की एखादी देवता रूपाशिवाय, भौतिक अस्तित्वाशिवाय संरक्षण कसं काय देऊ शकते? ह्याच प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला मिळणार आहे. तर असं म्हटलं जातं की त्या शीर नसलेल्या वर्षांमध्ये दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भातली अनेक गावं जी आक्रमणांपासून वाचली, त्याच गावांचं दुष्काळापासूनही संरक्षण झालं. लोकांना एक अदृश्य शक्ती जाणवत होती जी त्यांचं रक्षण करतेय. हे संरक्षण दिसत नव्हतं, पण ते अनुभवाला येत होतं. तर मग ह्या सगळ्यामागे अर्थ काय आहे? ही केवळ एक गोष्ट नाहीये, याच्यामागे एक खोल विचार आहे. ही आहे रूपाच्या पलीकडची शक्ती. या कथेचा खरा अर्थ तिच्या प्रतीकांमध्ये आहे. बघा,
शीर म्हणजे डोकं, हे ज्ञानाचं प्रतीक आहे. आणि शरीर हे आहे क्रियेचं, कर्माचं प्रतीक. ज्ञान आणि कर्म हेच या कथेचं मूळ आहे. ह्याचा संदेश अगदी स्पष्ट आहे. खरं संरक्षण हे प्रेमाचं काम आहे. ती काही बौद्धिक कसरत नाही. म्हणजे जेव्हा ज्ञान म्हणजेच शीर गेलं, तरी ही क्रिया म्हणजेच शरीर चालूच राहिलं. आईचं प्रेम हे असंच असतं, नाही का? ते विचारांच्या पलीकडचं एक सहज कर्म असतं. आणि ही कथा आजही महाराष्ट्रातल्या श्रद्धेमध्ये जिवंत आहे. तिला यल्लमा, एकवीरा, रेणुका माता अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. आणि अनेक ठिकाणी तिचं रूप अपूर्ण दाखवलं जातं. हे आपल्याला आठवण करून देतं की देवता ही केवळ मूर्तीत नाही, तर आपल्या श्रद्धेत असते. आणि शेवटी या कथेचं सार एका वाक्यात सांगायचं तर ते हेच: खरी शक्ती जर ती खरी असेल तर शिराशिवाय सुद्धा जगाला सांभाळू शकते. म्हणजे रूप, ओळख, नाव या सगळ्याच्या पलीकडे खरी शक्ती आपलं अस्तित्व सिद्ध करतेच. ती कोणत्याही भौतिक आकारावर अवलंबून नसते,